महाविकास आघाडीतील नेत्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। अर्थात निमित्त होतं महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल। याच संदर्भामध्ये आज मवियाच्या नेत्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली। मवियामध्ये कोणतेही मतभेद नाहीत। आगामी विधानसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढणार असं सुतोवाच देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलं। फुटीरांना पुन्हा पक्षात स्थान नाही अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मांडली। तर अजित पवारांना परत सोबत घेण्याचा प्रश्नच नाही असं एका वाक्यात शरद पवार यांनी स्पष्ट केलं। पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यावेळी महाराष्ट्रातील जनतेनं जो महाविकास आघाडीला कौल दिला याबद्दल सर्व जनतेचे आभार मानले। तर जयंत पाटील यांनी देखील आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली। एकंदरीतच आजच्या या बैठकीचा सूर पाहता येणारी आगामी विधानसभा निवडणूक जी आहे त्या अनुषंगानं आधी सुरुवातीला या सर्व नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली। विजय वडेट्टीवार या बैठकीला अनुपस्थित होते। त्यांच्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मात्र मला भाजपमध्ये जायचंय तर मी इथे येऊन का सांगू असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला। इव्हन इतकंच नव्हे तर शरद पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी विविध मान्यवर मंडळी या पत्रकार परिषदेला उपस्थित असताना दिसली। पण नाना पटोले मात्र या परिषदेस गैरहजर होते। अर्थात मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे म्हणून पत्रकार परिषदेत येऊ शकत नाही असं त्यांनी या आधीपूर्वी सांगितलं देखील होतं। एकंदरीतच आजचा बैठकीचा सूर पाहता आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढवेल हे जरी स्पष्ट झालं असलं तरी नाना पटोलेंनी केलेलं विधान की काँग्रेस स्वबळावर 288 जागा लढवेल, तिकडे उद्धव ठाकरे 288 जागांची करत असलेली चाचपणी, या सगळ्या गोष्टींचा विचार पाहता भविष्यात महाविकास आघाडीमध्ये काही कुरबुरी होतात का, फूट पडतेय का आणखी वेगळं काहीतरी चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळतंय हे पाहणं निश्चितच रंगतदार ठरणार आहे। तिकडे मोदींवर तर उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवलाच, शिवाय जे काही नरेटिव्ह सेट केले गेले त्या संदर्भात जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा नरेटिव्ह काय करताय, खरेटिव्ह बोला असं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं। मोदींविषयीची जी भूमिका आहे ती उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलीच, पण महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या 31 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकला त्याच्याबद्दल जनतेचे आभार देखील मानले। या सगळ्या बैठकीचा सूर एका वाक्यात स्पष्ट होतोय की मविया आता सध्या तरी एकत्र आहे। जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसं नेमकं चित्र मवियात काय असेल, कुणाच्या पदरात किती जागा पडतील, कोण किती जागा लढवणार आहे, कोण स्वबळावर लढेल का हे सगळे एकत्रच लढतील याचं उत्तर मात्र काही दिवसातच स्पष्ट होईल। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।